झाले आयला सकाळ सकाळ ऊन पडत बोलायच्या मायला तिच्या. ऊन ऊन काय सोप आहे का ऊन लय खतरनाक ऊन यार. सुगंधा ए सुगंधा 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 मग तू देतो मी काय दिलं. हो काय हो काय बस दारामध्ये येऊन ओरडत राहता काय काम आहे? काय करते तू बाहेर? अहो तिथे कपडे सुकवत होते आता कपडे धुतले म्हटलं आता सुकून द्या काय म्हणता. काय ऊन पडत बरं झालं सकाळ सकाळ काम करून मग टाकतो. सकाळी सकाळी एक 10च्या अगोदर सगळे काम आवरून घ्यावं लागतं मला. मग ऊन लय लागत येड्या. ऊन लागले कशी दिसन ती. काय मागार सुगंधा ऊन आणि मला वाटलं लाल गाजरासारखे मला म्हणते. स्लॅबचं घर बांधून दिलेले कळलं का मला ऊन नाही लागावं म्हणून. हा रातभर गरम राहतो. काळजी घेतो माझी. स्लॅब तर आपला मग रातभर गरम राहतो. पत्रे कशी गार होते आपल्याला. आडवं बोलल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही ना. काय काम आहे तुमच्या दोघांचं इकडे सकाळी सकाळी? नाश्ता झाला का तुझा? केव्हाचा झाला? होय. मग अरे देवा आम्ही म्हणलं ढाब्यावर आणा तुला काहीतरी खायला. नाश्ता केला म्हणलं जाऊ दे मग आता आहे की नाही. बाहेरचं बंद केलंय माझं वजन लय वाढले मग. होय बरं जाऊ दे मग चहा टाक ना. का बरं? टाक ना आम्हाला चहा का बरं म्हणजे मग आम्ही आल्यावर तू चहा कम नाही करीत बरं आम्हाला. हो आत्ताच करत नाही रोज दरवेळेस तुम्ही चहा नाश्ते करून जाता. चहा दूध नाही माझ्या इथं. पोरा कर साखर आणि चहा पावडर बी नाही. साखर नसली तरी चालेल त्याला काय होते. चहा पावडर पण नाही. काय होय साखर बी नाही म्हणते चहा पावडर बी नाही म्हणते. बरं जाऊ दे काय अडचण नाही. जाऊ दे मग आता तलब झाली तर आपली पुढी काढतो आहे की नाही. हा पुढे काढ भो. तुम्ही तिकडे जाऊन खा ना पुडी. पारीचा फोन असेल ना. हा तिला काय काम ना धंदा मग जाण मग घरी त्या काम ना धंदा म्हणजे. मग मोकर तारा देते डोक्याला माय बंद करून ठेव फोन. बंदच केलाय मी. मी बी बंद करून ठेवतो म्हणजे हालात नाही पाहिजे. हो थोडंसं पण वाईट. माझं काय म्हणायचंय एवढं फोन बंद करून पण इथंच बसायचं काय एवढं. सावली आहे स्लॅब आहे गरम होत नाही. इथं जर आलं ना सुगंधाच्या दारात लय गार वाटत भाऊ मस्त हे पैकी. बघा मला घरात लय काम कामाला दारामध्ये बसत नका जात जाऊ तुम्ही. उठा इथून जा निघा इथून. आता त्याला दिली मला दे ना जोडी. तुम्ही जा जरा ही पुडी काय खायची सांडन आता सांडन ती तुला घेऊन थोडी. मला नाही खायची तुम्ही उठा इथं. तुझी थोडी जा तुम्ही इथून जा. कोण आम्ही नाही जाणार मी अहो पण तुम्ही आम्ही इथंच झोपवतो भाऊ. हो झालं भाऊजी तुम्ही पागल आहे का दोघं जण. तुम्ही तुमच्या दुकानात जाऊन बसा काम बघत जा ना. अरे गिरायक नाही येत दुपारच्या टायमाला आता ऊन पडलंय. कोणतं दुपार आहे 10 वाजता सगळ्या लोकांचा स्वयंपाकाचा टायमिंग आहे. जा हा. जाऊ दे रोजच दुकान आहे व्हय. हा, ए, आज कामाला दुकानच उघडू नको जाऊ दे मर्दी लय तारा देतात लोक. लिंबू आहे लिंबू काय करायचं लिंबाचं? सरबत केलं असतं ना आपत्ती नाही तर. हे बघा माझ्या घरात साखर नाही तुम्हाला 4 वेळेस सांगितलं आणि लिंबू पण नाही. मी काय भाजीपाला आणत नाही. मला एकटीला किती लागतं खायला. सकाळची भाजी केली का मी संध्याकाळी खाते संध्याकाळी गेली का सकाळी खाते. मला 4 टाइम स्वयंपाक करायची सवय नाही. त्याच्यामुळंच वजन वाढाय झाल्या शिळं खाऊ खाऊ. Right. माणसाने ताजं खाल्लं पाहिजे वेळच्या वेळेला बनवून ते खायचं. मी माझं बघा तुम्ही जा ना तुम्ही दोघं जण इथून. हो गावातले लोक काय म्हणतील. उठ सुट माझ्या दारामध्ये उठ सुट माझ्या दारात जाताय का नाही. लोकांचं काय ऐकते लोकांच्या जीभ आहे काही बोलत लोक. आम्ही तुला सांगतो किती बोल सुगंधाला राग येत नाही, नाही नाही, बरं नाही, का? नाही. लय प्रेमळ बाई आहे ती. वायचाकली आपण. व्हायचं कधी मरी चल परत येऊ. कुठं नाही मग बस ना. जाऊ दे ये. चल मग तिने जाय म्हणली तेव्हा जायचं नाही. आपल्याला वाटण तेव्हा आपण जायचं. आपल्या मालाचे आपल्या मालक मनाचे आपण, हा. मालक. का बहिणी मी त्यामुळे टेन्शन मध्ये बसले. अरे काय टेन्शन मध्ये. त्या गावातले ते जालन श्याम्या आपल्या काय त्याला आता अरे उठ सुट माझ्या दारामध्ये येऊन बसता. मी त्यांना 1000 वेळेस सांगितलं गावातले लोक लय नाव ठेवता. माझा नवरा इथं राहत नाही. 17 वेळेस त्यांना फोन जाता की हे लोक इथं काय करता म्हणून. हाकलून दिलं तरी ऐकत नाही. जा म्हटलं तरी ऐकत नाही. शेवट मलाच माझ्या दारातून घरात निघून जावं लागतं. ऐकत नसले तर सरळ हातलून द्यायचं निदा म्हणायचं. अरे मी काय सांगितलं हाकलून दिलं तरी जात नाही. शेवट मलाच उठून घरात निघून जावं लागतं. कडी लावून घ्यावं लागते. चांगलं वाटतं का बरं तोंडावर असं दार लावायला. ते तर आहेच भरता मग तुम्ही ते तर डोता लावा ना काढून द्यायचं ते तर. काय केलं पाहिजे सांग बरं मला काहीतरी आयडिया तरी दे. कारण हे दोघं जण ऐकतच नाही. अरे काय आयडिया द्यावा भाऊ तुम्हाला. तुम्हीच काहीतरी आयडिया काढा म्हणजे ते दारातच यायचे नाही तुमच्या. तुमचं दरदरी पाहिलं ना तिथलं तोंड तरून निघून दिले पाहिजे. आता तू पण बघ कारण नसतं ना इथे म्हणजे माणसाच येऊन बसतं नुसते. ती पाळी बी कधी येते काय मी ती गावाकडून. ती आल्यावर तरी ती बरी राहते इथं. ती दिसली का मग पटकन दोघं येत नाही. फटकळ आहे कशी ती बोलायला. हा तेवढा आहे. जा बाई. पाहता तर डोतं लावा पण मला येऊन देत जा.
निगरे चाले ते ताण लागली गाड्या. अयो लगेच पाणी मागून आपण आलो कुठं भाऊ. गार पाणी मागू फ्रीज मधलं. सुगंधा ए सुगू गार पाण्याची बाटली आण गा. फ्रीज मधली आण. चिमण्यांनो चिमण्यांनो तुमचा राजा मला भोपळ्याचा गाडीतून भोपळा भोपळा चल रे भोपळ्या बिगाडी का काय कसं दिसते? ए सुगंधा सुगंधा बघा माझा राजा माझा नवरा सुगंधा चंद्रकांत माझा नवरा नवरा येऊ झाडून नवरा. जेवायचं का तुम्हाला जेवायचं हे बघा बिर्याणी खायची का खायची आता माझ्या चंद्रकांतला खाऊ घालला. अय श्याम्या कम पळाला रे मला सोडून. येडा काय मग कशी करत होती पाहिलं का तू. येड्या माय धरला असतं मग काय नरड बिड तिने. राव पण तिला काय झालंय ते बघितलं असतं राव आपण तू लगेच पळाला. हा ना राव ती असं नव्हती करीत राव आधी हे की नाही. हा आपण ना हळूहळू जाऊ चालतंय आणि गपची बघू. चल. हा हा आरडाओरडा करू नको हा. गबस आणि सावध राय पळायला आता परत म्हणू नको मला सांगितलं घाबरतो आणि पिळकटो. जपून भो ती झाडू कशी हानीत होती. तिचं नाव राही त्याची. ए जा रे अरे चिमण्यांनो तुमचं मंगळावर जागा आहे जा खाली येऊ नका जा ना वरती जा गेला काय जा बाय बाय जा. झालं बोकड रात्री स्वप्नात आला होता असा बारीक पांढरा पांढरा बोकड. तो बोकड खायचा का बोकड खायचा झाली येडे का तू. जा सुरी घेऊन ये जा. श्याम आहे मी याला कापू. कोणाला श्यामेला श्याम आहे मी श्यामराव मी बाबा हो. बोकड आहे तू तुला कापणार मी आता नाही नाही कापणार तुला माहिती सुगंधा हा. रात्री स्वप्नात 7 भूत आले होते असे मस्त नाचत होते असे नाचत होते. आम्ही ते भूत सगळेजण मस्त पैकी एक एक प्यायला बसले. असा बोकडाचा फ्राय करून खाल्ला. अजून काय सांगू तुला मस्त पैकी प्यायला बसलो दारू पिली भूत. असा नाचलो असे नाचलो तुला दाखवत अजून नाचलो असं आणि मग नंतर एकमेकाचे घंट्याचा रे तू काय? खुशाल पळून आला तुम्हाला आणि काय म्हणतो तिला बोकाड कापायचा तर मला खायचा म्हणतो. बरी मला वाटलं खरंच बोकड कापीची का काय. बरं झालं सुरी आणली नाही तर माझ्या गळ्यावरच होती सुरी. मी कशाला आणू नंतर तू नाव घातलं मी घाबरलो ना मग मला खरंच मग मला काय करावं हे सुसाना. तुला सांगतो 100% खेळ लागला पॉपट्या सगळं झालं येड येड लागलं. लागले. हा. येडी झाली बेफान झाली पाय अरे बेफान. मला असं धरलं आणि मला म्हणली बोकाडा होता तो भांग पेले काय सकाळ सकाळ कोण आहे काय याला खरं आता वाटत गांजाच्या बॅग खाल्ल्या असते ना है ना. काय बडबड लावली मला जरा विषय समजून सांगा. बोकड कापलाय कोंबडी कापली सुगंधान काही कळत आहे का. सांग भाऊ श्याम्या तू याला कधी सांगितलं आणि चांगलं कळत नाही. आता रात्री उतरली असली त्याची तर सांगू ना तर त्याला अरे काय समजेल. बने तुम्ही आता चढल्यावर करता माय काय उतरली नीट समजून सांगा ना. आताच कसं काय कळत मग आमची चढी तुझी उतरली तर फ्रिक्वेन्सी जोडन ना. सांग पटकन. हा. काय झालं माहितीये का आम्ही सुगंधाकडे गेलो तर ती झाडूला म्हणायला लागली हा मा नवरा हा? आणि म्हणली मंगळावरचा परत काय म्हणली भोपळ्यातून येणार राजा काय काय बडबड करत होतो. तुम्हाला सांगत असतो कोरी नका पेत जाऊ त्याच्यामुळे होतो योग गोळ सगळा. अरे नाही ना पोपट्या वाश येतो का बघ. हा. हे. नाही मग अरे यांनी गांजा आणलाय. ऐका सांजा खाल्लाय गांजा नाही. हा हा पुढं हा खरं पॉपट्या डेंजर बाहेर
केस मोकळी सोडलेली केस मोकळी बाबू, झाडूला चल. म्हणते चल चल जाऊ आपण जेवायला. आणि मातीत बसली मला म्हणते खायची का बिर्याणी तुम्हाला? होय माती आणि ती गप्पाने हातात काहीच नव्हते पण तिच्या. येड लागलं का काय? 100%. 100%. हा, विषय अरे मग तुम्ही तिला एकटील सोडून आले होय रे? मग काय घ्यायची जीव घेतला असता तिने मला म्हणली सूर्यान का पाहिला डायरेक्ट मुटके कापी ती भाऊ. काय घाबरायचे, तुम्ही चेष्टा केली असेल. चला काय चला बघू ना आपण काय आलंय तिला. तू ये भाऊ जाऊन. हा तू जा. असे तू बघायचंय का तोडगा काढायचा का नाही? काढायचं. लांब उभा राहा तुम्ही, येऊ नका पुढं बस का. हा, जमतंय हा. हा, मग अनुभूती घेतल्याशिवाय त्याला तरी कसं कळण बॉब त्याला. चल आपण लांब उभं राहायचं आणि मजा बघायची फक्त. चला चल चल. कुठं जातो याडा आहे काय तू? मी तेच म्हणत होतो तो ओढलं मला. असं नाही त्याला जाऊ द्यायचं. दोघं बी कुठे काय जातंय सुगंधाला काय माहित. सुगंधा, सुगंधा. भिंतीला कान असतात, हळू बोलायचं, जोरात बोलायचं नाही. तू बघूला कोण घातलंय डोक्यात? मी या गावची राणी, माझा मुकुट. खरंच येड लागलं काहीला. तुला घालायचं मुकुट? नको, माझ्या डोक्यात हाय मुकुट. असं कोण करते तू? किती यायला बोलायचं सांगितलं ना, हळू हं. हळू बोलायचं, समजलं का? हा हा हा. काय झालंय तुला? कुठं काय झालं? कुठं काय झालं? कुठं काय झालं? थोडं लांब बस ना मग. नको ना. मला उपाशी लांब बस. राम 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 राम. राम राम नाही, हळू शांतीत. आतमध्ये ऐकायला जात. कोण ऐकत आहे? भिंती, अयो, मला तुझा रक्ताचा गोट प्यायचा. अरे माझं रक्त नाचलेलं आहे. या की नाचलेली. जय हनुमान ही हनुमान सागर, जय हनुमान पुढचं येत. अयो सुगंधा, अरे मी आहे, पोपट्या. भूत, मी सुगंधा नाही. भूत आहे, भूत. सुगंधा नवीन नाही. अयो, भूत आहे, भूत. भूत. ऐक ना. टोप धर बाबा, टोप धर. मुकुट, राणी सरकार तुमचा मुकुट घालतो, थांबा. मी या गावची राणी. या गावची कोण आहे? राणी, आणि हा काय माझा मुकुट. आणि मी तुझा आता कसला गोड घेणार आहे? रक्ताचा. तुमचा राजा कुठे गेलाय? राजा हा, चंद्रकांत. चंद्रकांत कुठे गेला? राम 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 राम. झाल्या पोपट्याचं काही खरं नाही आता. तर तू पोपट्याला उचलू आपटायला बसली. आपण दोघं होतो म्हणून सुटून आलो. मग एकट्याचा गेला भोगाच झाला त्याचा आता. का नादच नाही करायचा त्याचा. अयो! पोपट्या पोपट्या पोपट पोपट साधाळा. साधाळा. साधारण अरे मुकुट, राणी, काय? राजा कापून. बाबू मी तुला म्हणलं होतं. तू ऐकलं नाही आमचं. आम्हाला म्हटलं गांजा वारडा कोरी वरडी. आता तो काय घेतलं सांग बरं. हा अरे मला वाटतं भूत लागलंय तिला. मग आम्हाला म्हणली 7 भूत आहेत घरात. 7 भूत. भूत बी तर नसतेत राव. पण हा नाही का? म्हणजे मला असं वाटत होतं नसतेत, पण आता वाटायला लागलं असतेत. अंधश्रद्धेवर श्रद्धा ठेवा लागते कावा कावा. हा माहिती का तुला? तर कशो काय ठेवितो, तिने डोक्यावर पातील ठेवलं होतं. बाबू आणि मुकुट म्हणली. हा मुकुट, मुकुट. अजून रे. अरे तो मुकुट माझ्या गुडघ्यावर पडला असता, वाचलोय मी. अयो राम 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 करीत आलोय बाबा. एक काम करावं लागन. काय? ती जर अशीच मुकुट सोडली ना, तिला गावात उत्मात करीन बाबा. लहान लेकरीत आपल्या गावात. तिला आहे ना कोंडून घेऊ आपण. चला. कोण आपण? ए येड लागलं काय तुला? ती मला कोंडीन बाहेर निघन. आपण नाही भाऊ. हे बघा, सगळ्या गावाला माहितीये सुगंधाच्या दारात जातो कोण. 1 2 3. तिला जर याच्यात काही झालं तर येईन कोणावर? आपल्यावर. आणि मग चला तिची कडी लावू आणि तिला आत कोंडून घेऊ. म्हणजे ती निदान गप्प तरी राहीन घरात. आधी तो टाकलायचं पोपट्या. काय? तिला आत. तू खडी लाव. हा
हा मी बघन तू काय मी बघन ना तुम्ही कसं ढकलीत आणि कशी कडी लावता. चला 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 चल तिला कोंडून घेऊ चल चल चप्पल घाल चल चांबडे चप्पल आहे ना हा भूत लागत नाहीत मग बरोबर चल मग पट्टा नाही माझ्याकडे. चल 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 हा बरं झालं ना पोट्या! चल 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 अरे हो. आले 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 वाट वाट वाटच बघत होते मी तुमच्या सगळ्यांची. वाटच बघत होते. मला बोकड खायचं. बोकडाचं मटण आणलंय मला बोकड खायचं. आणि सूर्य बिर्याणी करू आपण. बिर्याणी करू आपण. चालेल चालेल सात भूतांचं बिर्याणी करू. मी बोकड. बोकड खाले उघड मला उघड मधून. चालेल उठो. शामराव उघड ना. गप्पस उघडा हो उघडा. मी काय येडी का हो? काय म्हणता दरवाजा लावला तुम्ही? सगळे येड आहेत ना अशीच म्हणते. तुला सांगतो जाल्या माझ्या काकाला असं जेड लागलं होतं. तो असंच म्हणत मी काही येडा नाही म्हणून. अरे शामराव तुझे काका आहेत ना खरंच येडी असतील. मी खरंच येडी नाही रे. दरवाजा उघडा ना तुम्ही. कोणल्यासारखं होतंय मला. अजिबात नाही उघडणार आम्ही. येडी आहे काय तू माहिती घाला एवढा त्रास दिलास. तुला तर मोकळा सोडत अख्या गावाला किती त्रास देशील. हे दरवाजा नाही खुलेगा ए पोपट्या तुझा दरवाजा उघडला नाही तुम्ही लोकांनी तर मी घरामध्ये फाशी घेईन बरं का आता. घे 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 मी खरंच घेईन. तिने जर फाशी घेतली तर आपल्या तिघाला जेलमध्ये खडी फोडायला जावं लागेल ना. खोले तिकडे ना पागल आहे का रे? काय आहे? सुरक्षा कवच अरे काय सुरक्षा कवच? मी काय खरंच येडी का? मी नाटक करत होते. भरोसा नाही हा. परत झटका येईन. गेला असं परत येऊ शकतं. लिंबू आणलेलं आहे खिशात मी ते लिंबू आहे ना तुमच्या तिघांवरून वळून टाका. तुम्ही परमात दारामध्ये येऊ बसतात ना म्हणून मी येण्याचं नाटक केलं होतं. मग अरे हे पोपट साधा ना पार. काय पोपट साधायला ना चुलीत घाला तुमचा पोपट. मी काय म्हणते तुम्ही तिघ जण ना माझ्या दारामध्ये नका येऊन बसायचं. सगळं गाव मला नाव ठेवायला लागलं. प्रेमापोटी येतो का अरे तुमच्या प्रेमापोटी मी येणे होईल त्याचं काय? मी 4 दिवस झाले गावात आलोय. मी का येऊन बसतो हे दोघं येतात. मला आवडत मग ते दोघं जण कमी होते. तिसरे तुम्ही आले. काय आवडत? घरची बायको आहे तिच्या जवळ बसायचं ना. हे बघ आम्ही सुरक्षित माणसं आहेत. हे पोपट्यात लिंबू घेऊन येतो खिशामध्ये. आमच्या खिशात बघ लिंबू आहे का? आहे का बघ. मी खरंच वैतागली होतो मलतिकांना. असं लिंबू मारलं असतं ना तुमचं तिने मग कळलं असतं तुम्हाला. मी आलो म्हणून सुटलेत तुम्ही. कळलं का? राम 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 राम. मला अजून भरोसा वाटत ना. खरंच नाही ना. अहो पोपटराव मला एक सांगा तुमची बायको बहीण त्यांच्या दारात जर अशा गावातले 3-3, 4-4 माणसं कधी येऊन बसले तिचा नवरा नसताना तिच्या गावातले लोक तिला नाव ठेवणार नाही का? चाललो मी. काय वाटतं त्या सुरेखाजवळ गावातले लोक येऊन बसल्यावर? अरे तुझं पोपट्यासारखे नालायक लोक आपल्या गावात असले तुम्ही सुधरा. मी तुमच्या बायकोचं उदाहरण देते. माझं काही नाही भाऊ मी चाललो. तू हाणशील मला. खरंच येडी होईल भाई मी. सदाभाऊ आज लस निवांत दिसतात. अरे खानदानी रईस घराणं आहे आमच्याकडे वतनदारी आहे. तू साधा भाऊ वतनदार म्हणत जा. किती वेळा सांगाय तुला? बरं वतनदार काय आज लईच निवांत तुम्ही? निवांतच आहे. आपल्याला घाई नाही. मरेपर्यंत जागायचंय. वसवास नाही. किती कमवा 2 पाय तिथंच. त्याच्यामुळं आईले दाजी कमून एवढं उन्हात आणायचं फिरत असतं काय ना कायम. अहो हे दाजीने पार इकडं तुम्हाला माहिती का नुसतं फ्लट करत राहतो. बाई माणूस दिसला का मला पर ते असे आले का मला अंगाला काटा येतो. बरं अर्धा तास हालत नाही इथून. सुगंधा असं सुगंधा मी तुला गजरा आणू का? सुगंधा मी तुला फुल आणू का? सुगंध तुला काय आवडतं? ते सुगंध ऐकू ऐकू मीच माझं नाव विसरून जाते. दाजीच्या स्वभावाचा दोष नाही. काय होतं बिचाराला आवडत असेल. भावना वेगळ्या असत्या. तुझ्या मनात वेगळे येत असेल. दाजी आता आवडण्यासारखं व्यक्तिमत्व आहे म्हणल्यावर दाजीला दाजी या 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 काय आवाज द्यायची गरज आहे? तुम्ही आवाज नाही दिला तर दाजी इकडेच येणार तेव्हा. पण ते कसं मान द्यावा दाजी आहे ना आपल्या. राम राम अहो दाजी धरा धरा धरा. अहो नाही बस. कसं आहे तुम्ही अहो गाव दाजी आहे. गाव जावं तुम्ही. धरा 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 धरा. सावकाश बसा. माझ्या वजन जायची खुर्ची. हा म्हणून पाय नीट बघून बसा. 4 पाय जागे आहेत का? काय म्हणता दाजी कुठं फिरत होते गावात? काय नाही निवांत. हा 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 अहो
ते सदांकाला निवांतच राहत, त्यांना काय काम धंदे राहता. वतनदार तुम्ही त्या खुर्चीवर बसा, मी तिकडे बसतो. हा हा बसा बसा. बसा बसा दाजी तुम्ही खाली. सदाभाऊ त्यांना इथे येऊन बसायचंय. ते दाजी कसे आहेत माहिती ना तुम्हाला, तिकडे बसायला लावते. ते दाजी आणि मी साधा भाऊ वतनदार म्हणत जा. किती वेळा सांगायचे सुगंधा, रईस घराणे आमचं, आमच्या नावाचं. वतनदार बस का. हा तुझ्या दारात आलो तरी वतनदार म्हणत जा. बर बरं चाललंय ना. हो एकदम बरं चाललं वतनदार. किती दिवस मुक्कामी. का तुम्हाला घाई झाली का दाजी? गाई नाही, मानात पान खायचं असतं. लई दिवस राहिले का पाहुणा राहत नाही. लोक मानपान ठेवीत नाहीत, कटाळा करीत. वतनदार गावात असे प्रेमाचे माणसं असतात ना, त्याच्यामुळे गावातून पाय निघत नाही हो. पाय निघत नाही, पण आमच्या गावची एक परंपरा आहे. जर जावई होळीपर्यंत राहिला तर त्याची गाढवावरून गावात दिंड काढीत. परंपरा आहे ती. म्हणजे तसं नाही, ते मानाचंच आहे, पण गाढवावरून काढीत. मग काढा, मला आवड आहे त्या गोष्टीची. तुम्हाला यांना आवडी कशा कशाच्या आहेत ते सवडीने आलेले आहेत. सगळ्या आवडी ते पूर्ण करणार आहेत. पण तुम्हाला आम्हाला आहे ना मडीवरून मोठं गाढव आणावं लागेल. बारक गाढव कोणीच तरी. जेवण झालं का? झालं ना सुगंधा, एकदा झालं. ऐका ना, हा सांग ना. काही शामरावनी काही तुम्हाला जेवू खाऊ काही केलं काही? धोंडा आलाय ना आता. आला ना, शामराव सांगणार आहे ना मला सोन्याची अंगठी आणि कपडे घे चांगले. मस्त 1.5-2 तोळ्याची अंगठी करायला लावायच्या 2. आमच्या दाजीला आम्ही 2 तोळ्याची अंगठी, रेमंडचे पॅन्ट आणि ते लिननचं का काय कापाड बिपाड सगळं मानपान लय म्हणजे पहिल्या वेळेस तर करावंच लागतो. नाही मी आता आता पहिल्या वेळेस होतं म्हणून तुमचं ठीक आहे, पण माझा अजून सुद्धा माझ्या आईने आता आम्हाला धोंड्याला परवा बोलवलेलं आहे. मस्त 1 तोळ्याची त्यांना अंगठी, 1 तोळ्याचं मला गळ्यातली साखळी, दोघांना कपडे, असा मस्त सगळ्यांना मस्त धोंडा करणार आहे. नाही मी आता आहे ना शामरावला सांगतो जाऊन का मला 1 तोळ्याची चांगली अंगठी, चांगले ब्रँडेड कपडे, बूट आणि घड्याळ या गोष्टी मला घेऊन दे. 17,000चं घड्याळ एकदम स्लिम असं पातळ. नाही त्याला मी आता टायटनचं एज कलेक्शनच घड्याळ सांगतो चांगलं. आता माझं वय आहे का, आणि आमच्या सासरीने दिले ना 17,000चं घड्याळ. तुम्ही वतनदार माणसं आहे. आता रईस घरातले तुम्ही. नाही रईस आहेत आता, भावकीची तशी अहो दाजी, असं पण शामरावला काय कमी आहे बरं? हा अहो, आणि एकुलती एकच बहीण आहे. उलट तर मी म्हणते असं म्हणायची पण गरज नाही पडली पाहिजे का धोंडा करतो. स्वतःहून आले पाहिजे, शामरावून म्हटले पाहिजे चला. हो किती पैसा आहे त्यांच्याकडं, किती उडवतं ते पैसा. बोललो ना मी बरं का वतनदार, तो मला एवढे नखरे करतो. माझं फक्त किराणाचं दुकान आहे दाजी, गिराईक नसतं, तुम्हाला दिसत नाही का? आता गावातल्यांच्या सगळ्या काही चुली बंद आहेत का काय, त्याला गिराईक नाही. अख्खं गाव त्याच्या तिथे जात. मग? सुगंधाची छेना महिन्याची जवळजवळ 5-5 हजाराची खरेदी होती. अहो 10,000ची. हा बघा. ए, थांबा सुगंधान वतनदार, भेटतो मी शामरावला जाऊन आता. हा हा त्याला सांगतो मला असं तू धोंडात दे, असं तुझ्या बहिणीला सोडून देतो मी. तसं नाही म्हणायचं, धोंडा दे नाहीतर धोंडा डोक्यात घाली. बहिणी बाळाला सोडायचं नाही, गप्पा करायच्या आपण. याच्या डोक्यात नीट असे 7 टाके एका बाजूने पडले पाहिजे. आम्ही सांगितलं म्हणून सांगू नका, नाहीतर तो धोंडा आपल्या डोक्यात. चला जाऊ का, मी भेटतो. कसं आहे तुमच्या भल्याचं सांगितलं. आता सोन्याचे रेट आहेत ना जवळजवळ 50, 60, 70, 80. हो पण त्याला जड नाही. तब्येत किती शामरावची, पोरा 107 किलोचा गडी. ठीक आहे, चला भेटतो मी शामरावला. हा शामरावला भेटत जा आणि यांना भेटायला येतच जा. हा 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 कशाला भेटायला येत जा वतनदार, तुम्हाला काही कळत नाही. आवडत एखाद्याला एखाद्या बरं, ऐका ना. माणूस. हा तुमचं खरंच धोंडा आहे काय? मला आता धोंडा कोण खाऊ घालीन. मलाच आता दगड धोंडे बघत चालावं लागत. आमचं वय का धोंड खायचं. कराला माझ्या 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 आवडते बेलाचे पान. दाजी चहा नाश्ता झाला का? ओ दाजी, तुम्ही सगळं बोलतोय मी. दाजी म्हणलं चहा नाश्ता करून आले घरून. बस इथं बस जरा, बस ना खाली. बोला ना तुम्ही माझ्या संग, मग अशी कवाचं बोलतोय मी तुम्हाला. अरे तू फक्त दाजी म्हणतो चहा झाला का, नाश्ता झाला का. आता धोंड्याचा महिना सुरू होणार आहे, दाजीचं काय आहे का नाही धोंडेदानाचं? धोंड्याचं काय आता मधीच. अरे आता धोंड्याचा महिना आला ना, मला अंगठी घ्यायची ना तुझ्याकडून. अंगठी, कपडे, बूट, घड्याळ. अंगठी, कपडे, बूट, घड्याळ. हा मग
अहो दाजी एवढं कुठं असतं का धोंड्याला? अरे मगाशी वतनदारांकडे बसलो होतो. वतनदार म्हणाल मी माझ्या जावला 5 तोळे देणार आहे. तिथं सुगंधा भेटली त्याने माझ्या नवला अर्धा तोळा देणार आहे. वतनदार असं म्हणले 5 तोळे देणार हो आहे? हो. काय ऐकता दाजी तुम्ही? 5 तोळे शक्य आहे करा? तुम्ही मला सांगा आता सोन्याचा भाव चाललाय काय? बघ जर तू मला नाही दिलं तर मी बघतो, मग मी नावचा श्रीपाद नाही, तुझ्याकडून मी धोंडा घेणार म्हणजे घेणारच. पुढे चल लावतो, तो माझा हक्क आहे. तुला कधी दिवाळीला मी कपडे मागितले? कधी सणासुदीला तुला मी कधी काही मागितलं? माझ्या वाढदिवसाला मी कधी तुझ्याकडून काही गिफ्ट मागितलं? अहो दाजी पण आम्ही तरी कुठं काय कमी करतो तुम्हाला? लग्न कार्यात मान पान आहेर या सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर करतो मला का ते काही नाही? सांगू नको भाऊ. धोंडा 3 वर्षातून एकदा येतो. मला धोंडेदान पाहिजे पाहिजे पाहिजे. हो दाजी ऐका ना दाजी. नाही मी ऐकणार नाही काही. मला धोंडा पाहिजे. ऐका ना राव तुम्ही दाजी. मी तुम्ही यावं ना जरा विचार करा ना राव. मी काय एवढा श्रीमंत माणूस आहे का? मी तुला 5 तोळे दे असं म्हणालो का वतनदारांसारखं? हो 5 तोळे काय आणि 1 तोळे काय शक्य आहे का अरे, राव? किमतीमध्ये फरक आहे. मला काही ऐकायचं नाही. सांगू नको मला काही. ऐका ना. नाही मी ऐकणार नाही. मला मानसिक त्रास देऊ नको. मला धोंडा पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजेच तुम्हाला? 100% पाहिजे. चला वतनदार घराण्याकडे त्यांच्याकडूनच घेऊन देतो तुम्हाला. चला बसा दाजी बसा. अजिबात हलू नका बसा. हालू नका, खुर्ची मोडन म्हणते. हालू नका. काय काय कमून दाजींना खुर्चीत लय दाबून बसवले? नाही नाही म्हणजे गावात सगळं शांत आहे व्यवस्थित देखवत नाही का तुम्हाला? हा आमच्या दाजीच्या डोक्यात कोणी धोंडा घातला? तुमच्या दाजीच्या डोक्यात कोणीच धोंडा घातलेला नाही. दाजींनी आमच्या धोंड्याच्या गप्पा ऐकल्या आणि दाजींनी तो शेंडा मारला. दाजी म्हणले आता मी सोनं मागत. तरी मी म्हणले पहिल्या धोंड्याला असतं. ते म्हणले अजून अद्यापपर्यंत मला धोंडाच नाही आलेला. म्हणलं आता तुम्ही शामराव बघा. ते म्हणले दुकान चलत नाही. म्हणलं दुकान चलत आहे. सुगंधाचं 7-8-10 हजारची खरेदी होती. नाही नाही एखाद्या कोटीची सांगायचं ना तुम्ही. अहो कोटीची सदाभाऊ खरेदीला काय आपलं सोनं गाव खायचं का काय किती किती? आपलं गाव किती मा धंदा किती सांगा बरं. आणि तुम्ही त्यात दिलं त्यांना भडकून. मला सांगा अहो सोने घ्यायची परिस्थिती आहे का आता? अहो पण आपल्या पंतप्रधानांनी सध्या सांगितलंय की सोने खरेदी बंद करा. आर्थिक व्यवस्था सगळी कोलमडलेली आहे. उलटे इंधन सुद्धा जपून वापरा. उलटे इकडे तिकडे मी तर म्हणतो धोंड्याला जाऊ नका. काय पेट्रोल डिझेल खर्च करायचा? माझ्याकडे उपाय होता पण ते पंतप्रधान सांगितलं सोनं खरेदी करू नका. पण तो याकडेच घरातला असल्या एखाद्या तोळ्यात त्यांना द्यायचं. कुठे घ्यायचं नाही, वतनदार एक विकायचं नाही, नुसतं फिरुडे. वतनदार ऐका, श्यामा ऐक. पंतप्रधानांनी जरी सांगितलं की सोनं खरेदी करू नका, पण पंतप्रधानांनी धोंडा साजरा करू नका असं सुद्धा सांगितलेलं नाही. करतो ना दाजी. ऐकून घे. धोंडा साजरा करणारच आहे तुमचा. जाऊ आहे तुम्ही. ऐकून तुमचा घे, मानपान आहे. ऐकून तुम्हाला घे. आमरस पुरण पोळी आणि झालंच तर चांगला चकचकीत ड्रेस आणि बहिणीला रेशमा ताईला चांगली साडी हे घेणार ना. माझं कर्तव्य. 3 पोळीचा वर्षांनी उंडा धोंडा आहे ना, येतो. त्यो शिजवायचा आणि त्यो खाऊ घालायचा. त्याला म्हणते धोंडा. वतनदार ऐका. ऐका आता आता सदाभाऊ खरं बोलले. धोंडा म्हणजे काय असायचं माहितीये का तुम्हाला? हा त्यो खाऊ कानुले घालायचा. कानुले आपले हा, तो चपातीची खाऊ- कणिक करायची वतनदार घडी तर करायची मला एक पेटी सांगा. शिजायची हा, खाऊ तू घालायची. थांब रे. तुम्ही तुमच्या जावेला काय धोंडेदान देणार हे शामरावला सांगा तुम्ही. अहो आमच्या जावयांचं झालंय. आमच्या दाज आता त्याची ना आमची भावकी. आमच्या दाजींना आम्ही धोंडा केल्याला सांगितलं. आम्ही दिल ते 2 तोळे. असं ना. मग आता जावायला सांगतो जावई 5 तोळे घेतल्याशिवाय हलू नका म्हणून तुम्ही. ते तर कधी दिलेत मी ते घे, लग्नाचं शामराव. धोंड्यात मिटून टाकले. लग्नात सगळ्याला दिलाय सगळ्यांनी. ऐकून घे. आता या वतनदारच्या आणि तुझ्या धोंड्याच्या गप्पा होते बाजूला. हं. या धोंड्याला मला एक 5 ते 10 ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, हं. चांगले रेमंडचे ब्रँडेड कपडे, हं. चांगले भारी शूज आणि एखादं टायटन एज कलेक्शनचं घड्याळ हे तुझ्याकडून मी घेणार म्हणजे घेणार. काय सांगता? हे असं घड्याळ म्हणते ते फक्त 17,000 का काय लागत हा, एक 15-17 हजारचं मला एक चांगलं घड्याळ पाहिजे म्हणजे पाहिजे तुझ्याकडून. सोनं ते काय आलो पाहू राहिले. किडनी चेक करीतोय त्यो. किडनी चेक करतोय सदा बोल. चेक करीतोय. त्या जालो भाऊजींसोबत राहून राहून काय तुमची किडनी सुईची नसणार. नाही 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 इकायची त्याला. आणि जर मला हा धोंडा दिला नाही तर मग मी श्रीपाद कसा नेते तुला दाखवून देईल. नावचा श्रीपाद नाही मी, मग धोंडा मी तुमच्या घेणार. पाया पडतो बा. हे धोंड पुराण बंद करा. हे आमचं दाजी म्हणजे ना हो, का खरंच आता धोंडा घातल्यावानी. आता परिस्थिती जरी तू कमी असली तरी शहाणे सोनार आहेत ना माझ्या ओळखीचे आहेत.
त्यांना म्हणा शामरावला 5-50 हजाराची उधारी राहू द्या, तू येता जाता आपली त्यांना 2-5 देत जा. सदाभाऊ आता कवरची असता जाऊ द्या ना, आमचे दाजी आहेत ना भोळे आहेत, त्यांना खरंच वाटत आहे सगळं. तुम्ही दिलं डोक्यात पिल्लू घालून ते आहे ना भान 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 करीत राहते ना गावभर, त्याच्यामुळे सांगून टाका. हा बघ पिल्लू सोडल्यावर कसं होतं, दुसरं कोण आहे तसं. बरं जावाय बापू, कसं आहे दाजीवा, तुमची चेष्टा करायची म्हणून मी बोललो, पण तुम्हाला लाख मोलाची आमची बहीण दिली ना, मी रेशमात आहे. आता आहे ना 10-20 तोळे पुरीच्या अंगावर घाली ते लोक, पुरीच भेटणार, पुरगी येती लग्न करीती, पाठच गायब दुसऱ्या दिवशी. हा पेपरला बऱ्याच बातम्या वाचतो आपण नेहमी. आमच्या वहिनीने संसार केला की नाही तुमचा नीट तुमची नेट बहीण का. एकदम सुसंस्कारी आहे. मग ती सोनं आहे, एक घड्याळ काय आणि सोनं काय, धातू आहे हो. माणसाने सोन्यासारखं राहिलं पाहिजे. आणि कसं आहे परिस्थिती दिवस वाईट आहेत, इथं मालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या, कांदे चाललेत ₹2 डिझेल पेट्रोल महाग, खतं महाग, शेतकऱ्यांनी कसे धोंडे साजरे करायचे. एक टोळा घ्यायचं म्हणलं तर 17 आणि 18 हजार रुपये, त्याचं वर्षाचं तेवढं महाग सुद्धा 17 पडत नाहीत. आणि ही कशी आहे चेन सिस्टीम आहे, ती नसती का मार्केटमध्ये येणे याच्या मुंडक्यावर टाकायचे त्यांनी त्याला त्याच्या मुंडक्यावर. आता तुम्ही इथं जर ठोक लावून मागितलं, तुम्हाला बी तुमच्या दाजीला करावं लागेल ना. मी इथं एक तोळ्याला तर आम्ही तिकडं पिन मारू 1.5 दिलाय, ते तुम्हाला तर 2.25 तोळे मागेल. नुसती कापी त्याच्यापेक्षा माणसंच आहेत ना, ते सोनं समजायचं आणि त्या सोन्याला जपायचं आपण. आणि सदाभाऊ आपण आहे ना मानपानला कवीच कमी नाही पडलो दाजीला आणि ताईला. दाजीला कपडे घे, चांगल्या लिनन घे, ते गिझा कॉटन आले ते घे, आणि दाजीला बूट मात्र पांढरी घे. काय होतंय गावात फोपट्यात चालत आहे दाजी, सगळं त्या बुटावर फोपटात दिसत. पांढरे बूट घे, घेतो ना. पांढरा ड्रेस घे, बच्चनवणी ते नव्हतं का ते बच्चनचा पिक्चर, असे टाक 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 आखरी काहीतरी होतं ना. फक्त दाजीला आहे ना फ्रेंच कट काढायला लावून. बर 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 रेशमाताई काय सांगते नाही बरोबर सांगितलं त्यांनी. काढून टाकू. हा काढून टाक. कसं आहे म्हणजे ते धोंड्याच्या वेळेस कपडे बिपडे घातले तसं नाही, तुम्हाला शोभतो, पण ते मान पान मग ते फोटो बिटो टेटसला नाही. कसं असतं ना वतनदार, ग्रामीण भागातल्या लोकांना नवीन वाटतं, हा. पण शहरामध्ये सर्रास कॉमन आहे. नाही शहरात आहे, पण तुमचा मानपान इथं आहे ना. तुम्हाला आमचं गाव आवडलं की नाही, तुम्हाला आमच्या गावातले माणसं आवडली, एकदमच आवडले. सोनं बाहेरून आणून तुम्हाला द्यायचं आम्हाला आवडत नाही. तुम्हाला इथंच आमच्या घरच्या गावाचे, घरच्या गोळाचे, घरच्या डाळीचं पुरण, सगळा मानपान सगळा स्वदेशी होईल, औचित्यवाडी स्वदेशी. लॉक किया जाय वतनदार. हा चला चला येऊ दाजी. हा. धन्यवाद, आणि सुगंधा खूप खूप आभारी आहे. हे मुसक्याचे कशाला शिवले, चांगले नवीन बाजारातून आणायचे ना आपला. चला दाजी. आता मला तोंडाला जायचंच ना, हा. तुम्हीच घेऊन जा ना मग मला वतनदार. तुला आहे ना दिन मी बुटा आणून येऊ का, एवढे मुसके बदल गाड्या.